खूप जास्त आत्ता आपण रोजचे जे प्रश्न ऐकतो, म्हणजे अनेक पालक म्हणतात माझं मूल अभ्यास करत नाही, माझं मूल फोन सोडतच नाही, म्हणजे ते घरी आल्यावर माझा मुलगा किंवा मुलगी फोनवरच असते, तिला किती वेळा मी सांगते की फोन बघू नकोस, बाजूला ठेव. पासनं मी माझ्या मुलाला सांगितलं की आत्ता जरा पाणी आणून दे. या प्रत्येक गोष्टीत संयम आहे. संयम म्हणजे परत मी म्हणेन थांबणं नाही आहे. संयम म्हणजे मी स्वतःसाठी 1 मिनिटं पॉज घेणं आणि ती कृती करणं ना, ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा काय होतं, मी फोन सोडणार नाही आत्ता, कारण मला आत्ताच्या आत्ता हवं याच्या सवयीतला मी माणूस आहे किंवा मी व्यक्ती आहे. आणि मग आई म्हणते ते ठेव बाजूला, मग तेही मला आता जड वाटायला लागलंय. म्हणजे आपण आता बऱ्याच केसेस बघतो. एक मध्ये इंस्टाग्रामवर पण रील व्हायरल झालं होतं. एक मुलगा मॉलमध्ये खाली असा लोळत होता आणि ते वडील अत्यंत अत्यंत त्यांना लाज वाटत होती की माझं मूल काय करतंय. आणि मग त्या मुलाला काहीतरी गाडी हवी होती आणि मग ते वडील घेऊन देतात त्या मुलाला. आणि मग सगळेजण म्हणतात असं जर त्याने प्रत्येक वेळी केलं तर तुम्ही घेऊन देणार आहात का त्याला. पण तुम्ही हेही लक्षात घ्यायला पाहिजे की त्या वडिलांना किती ते लाजिरवाणं वाटतंय त्यावेळेला. पण ती स्टेट येईपर्यंत कुठेतरी आपणच तो संयम इंट्रोड्यूस नाही केला, म्हणून ती स्टेज आली. राईट, बरोबर. म्हणून संयमामध्ये असं होतं की जेव्हा मोठं काहीतरी होतं, म्हणजे अनेक केसेस आपण आता अशा बसतो की आई नाही म्हटली म्हणून मुलगा घरातून निघून गेला, किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून कुठल्या तरी खोलीचं दार लावलं आणि रूममध्येच जाऊन बसला. पासनच्या गोष्टी आपण ऐकतो आणि आपण स्टेटमेंट असं करतो, हल्लीची मुलं ना. बरोबर आहे की नाही. पण हल्लीची मुलं असं खरं विचार करायचा आहे का, हा विचार करायचा आहे की आपल्या आयुष्यातला संयम निसटत चाललाय.